जी. हाय एस. तुला आठवते का आपल्या पोल्सवर हो. सगळ्या आपल्या ऑडियन्सने रिस्पॉन्स दिला होता वर्क फ्रॉम होम ऑप्शन्ससाठी. आय नो. मॅटर्निटी लिव्ह नंतर काम कसं रेझ्युम करायचं. येस, खूप बायकांना हा प्रश्न आहे की गॅप झाली आहे, मॅटर्निटी लिव्ह झाली आहे किंवा अगदी फ्रॉम स्क्रॅच आता सगळं घडवायचं आहे पुढे, तर मग कसं करायचं, म्हणजे काय करायचं एक्झॅक्टली. तर तू आणि मी म्हणजे एस आणि जी या सगळ्या छोट्या मोठ्या गॅप्समधनं गेलेल्या आहेत आणि आमचे दोघींचे अनुभव वेगळे वेगळे आहेत. तर आज आम्ही असाच एक व्हिडिओ करणार आहे ज्यात आम्ही तुम्हाला आमचे सगळे एक्सपिरियन्सेस शेअर करणार आहोत आणि आमच्या अनुभवातनं आम्ही जे शिकलो ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि नक्कीच ते तुमच्या कामी पडेल. सो आय थिंक लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. येस, तर या व्हिडिओचा फॉर्मॅट आपण क्वेश्चन आन्सरमध्ये ठेवू. करेक्ट. तर तुला मी काही प्रश्न विचारते की जेणेकरून तुझ्या अनुभवावरनं ज्याला जे उचलण्यासारखं असेल तो ते उचलू शकतो. आणि आज नक्कीच. आपण कॉफी पे चर्चा करूयात विथ SNG. येस. ठीक आहे, चालेल. लेट मी आस्क यू द फर्स्ट क्वेश्चन. ओके. एक असं कोट आहे खूप मोठं की काने हां. सुरुवात करा, स्टार्ट विथ अ व्हाय. बरोबर. तर माझा प्रश्न तुझ्यासाठी तोच आहे, व्हॉट वॉज युअर व्हाय जेव्हा तू IT च्या जॉबमधनं फ्रीलान्स चूज केलंस. ओके. सो याला 2 पार्ट्स आहेत. ओके. पहिले तर IT जॉब माझा मी करत होते तो एक ट्रेडिशनल सेटअपमध्ये आपण म्हणजे असतात ना की कॉलेज झालं, जे शिकलो त्यात करिअर आणि मग द युज्युअल सेटअप. तर पोटासाठी किंवा लोकांच्या प्रेशरखाली करायचा म्हणून एक दिसायला तो एक जॉब होता आणि आज लाईक ठीक आहे करून बघूयात, मे बी मला आवडेल म्हणून मी करत होते. त्यानंतर कोविड हॅपन्ड आणि तो जॉब ठप्प पडला, म्हणजे बंदच पडला. त्यात माझ्या डोक्यात असं होतंच की मला नेहमीच काहीतरी थोडंसं क्रिएटिव्ह फील्डमध्ये जायचं आहे, काहीतरी मला आवडेल. कारण आपण करिअर हे लाईफटाईम करणार असतो, ऑलमोस्ट वयाची 20-25 वर्ष करणार असतो. तर मला असं करिअर करायचं आहे जे मला रोज सकाळी उठून मोटिवेट करेल किंवा आय विल लुक फॉरवर्ड टू इट की येस मला आता जायचं आहे ऑफिसला, काम करायचं आहे किंवा वॉटेवर. तर म्हणून मी अशा करिअरच्या शोधात होते. मग कोविड नंतर मी फ्रीलान्सिंगकडे वळले कारण त्याच्या जो बिहाइंड व्हाय होता तो असा होता की मला क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करायचं आहे आणि मला जे येतं, मला जे जमतं, मला असं वाटतं की हां मला या क्रिएटिव्ह फील्डमध्ये जे काही थोडंफार स्किल्स येतात त्याच्या जोरावर मी करू शकते. आणि तशी मग फ्रीलान्सिंग करिअरची सुरुवात झाली. मग मी कोर्स केला आणि शिकले की फ्रीलान्सिंग कसं करतात किंवा फ्रीलान्सिंगमध्ये कॉन्टेंट रायटिंगमध्ये मी घुसले होते. तर पहिले कॉन्टेंट रायटिंग म्हणजे काय, ते कसं करतात, क्लायंट्स कसे मिळवायचे वगैरे वगैरे हे सगळं मी शिकले. आणि मग हळूहळू मी एक छोटं गिग घेतलं. अगदी मी 50-100 रुपयाचं पण गिग घेतलं आहे. ओ माय गॉड. आणि पहिला माझा मोठा प्रोजेक्ट होता 11,000 रुपयाचा. ओके. आणि दॅट वॉज माय प्राऊड मोमेंट. आणि अजूनही मी त्या 11,000च्या जोरावर आज उभी आहे असं मला वाटतं. की जर मी मागे बघते आणि मी म्हणते की एक छोटीशी 20-21 वर्षाची मुलगी जर तेव्हा करू शकत होती तर आज तर मी करूच शकते ते. सो बेसिकली पोटावर पाय दिला गेला समजा नियतीमुळे किंवा कशामुळे, तर तिथे ठप्प नाही पडायचं. दॅट वॉज युअर बिगेस्ट. आपल्याला जे काही येतं अग्री त्यात आपण बस फक्त एवढं एक पाऊल पुढे ठेवून मग पुढचं पुढे बघू असं वाला ते स्टेप होती माझी. ओके, नॉईस. येस. ओके, तर मला पुढचा प्रश्न आता विचारायचा आहे की इंटरनेटने आणि आत्ताच्या सगळ्या हसल कल्चरने फ्रीलान्सिंगला प्रचंड ग्लोरिफाय करून टाकलंय. येस. एक खूप अलॉरिंग ऑप्शन म्हणून ते समोर राहते की इफ नथिंग एल्स पीपल आर गोईंग अँड बिकमिंग अ फ्रीलान्सर. ओके. सो व्हॉट इज युअर टेक अपॉन दॅट? आय एम शुअर इट माइट नॉट बी दॅट गोल्डन ऑफ अन ऑपॉर्च्युनिटी ॲज इट सीम्स टू बी. नॉट. म्हणजे आजकाल असं झालं आहे की एक इझी पीझी लेस वर्क आणि मोर पेवाला ऑप्शन म्हणून कन्सिडर केला जातो आहे. पण ते तेव्हा होतं जेव्हा तुम्ही 5-6-8 वर्ष त्या फील्डमध्ये आहात, तुमचं नाव तुम्ही कमवलेलं आहे. आणि फ्रीलान्सिंग, लेट मी टेल यू, इट्स नॉट दॅट इझी.
जर तुम्ही त्याला इझी ऑप्शन म्हणून चूज करणार असाल तर तुम्हाला परत एकदा विचार करण्याची गरज आहे, कारण तो एवढा इझी ऑप्शन नाही आहे. लोकांना नक्कीच वाटतं की फ्रीलान्सिंगमध्ये डेडलाईन्स नाही आहेत, कोणी बॉस नाही आहे, कोणी आपल्याला असं धारेवर धरायला नाही आहे. पण इट्स लाईक तुम्हाला तुमच्या अराउंड एक बिझनेस क्रिएट करायचा आहे. जरी तुम्ही सोलो असाल तरी इट्स नथिंग लेस दॅन अ आंत्रप्रेन्युअरशिप. सो कोणी पण असं आंत्रप्रेन्युअर नाही बनू शकत, राईट. त्यासाठी तुम्हाला भरपूर स्किल्स, म्हणजे तुम्हाला सपोज तुम्ही कॉन्टेंट रायटिंग फ्रीलान्सर बनणार असाल तर कॉन्टेंट रायटिंग शिवाय तुम्हाला बरेच स्किल्स शिकावे लागतात. क्लायंटशी बोलायचं कसं, त्यांना हँडल कसं करायचं, पेमेंटच्या इनव्हॉइसेस कशा करायच्या, त्या व्यवस्थित कशा सायकलमध्ये असल्या पाहिजेत, असे बरेच त्याला कंगोरे आहेत. आणि जर तुम्ही ते शिकला नाहीत आणि डायरेक्ट फ्रीलान्सिंग एक इझी ऑप्शन म्हणून गेलात तर तुम्ही त्यातनं तुम्हाला आनंद पण मिळणार नाही आणि त्यातनं तुम्ही ग्रो पण होणार नाही. सो इट्स नॉट व्हेरी इझी पीझी ऑप्शन. तुम्ही त्याला जर सिरियसली बघणार असाल, भलेही दिवसातले 2-3 तास द्या, पण त्या 2-3 तासामध्ये तुम्ही सिन्सिअरली काम करणंच अपेक्षित आहे, कारण हार्डवर्कशिवाय तर इनिशियली तरी पर्याय नाही आहे. वन्स यू बिकम अ मास्टर ऑफ दॅट देन यू डू द स्मार्ट वर्क, देन यू हायर पीपल, किंवा टूल्स आहेत आजकाल, AI टूल्स आहेत, ते शिकून करू शकतो. पण सुरुवातीला तुम्हाला प्रचंड मेहनत करणं भागच आहे आणि त्यानीच सक्सेस मिळतो. इट्स नो शॉर्टकट टू सक्सेस. ओके, सो बेसिकली इट्स राईट टू से की जसं तुझ्या टी शर्टवर लिहिलं आहे मेरी मर्जी, दॅट्स वॉट यू डिड ऑल युअर लाईफ in your career. Yes, So yes, I did that. while you sip your coffee, let me ask you another question. तर माझा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, यू फर्स्ट वॉज इन टू IT, त्यातनं तू फ्रीलान्स केलंस आणि त्यानंतर आता तू परत जॉब करतेस. येस. सो अगेन व्हॉट वॉज युअर व्हाय, व्हॉट वॉज द रियालिटी बिहाइंड इट, आणि ते कसं करता येऊ शकलं तुला? कसं झालं की फ्रीलान्सिंगमध्ये मी माझं फ्रीडम एन्जॉय करत होते. मी माझ्या परीने भरपूर एक्सपेरिमेंट्स करू शकत होते वगैरे वगैरे, पण त्यामध्ये मला एक स्ट्रक्चर नव्हतं, किंवा असं वाटत होतं की मी एकटीच्या जोरावर खूप काही एक्सप्लोअर नाही करू शकणार. मे बी जर मी एखाद्या कंपनीत गेले तर मला अजून 5 गोष्टी कळतील. ॲक्च्युअली ट्रेंडमध्ये काय आहे, एक मार्केटिंग टीम एखाद्या कंपनीची कशी काम करते, किंवा कोणते कोणते डिपार्टमेंट्स असतात, प्रॉडक्ट्स असतात, काय काय टूल्स असतात, अपडेटेड राहायचं होतं मला. आणि स्ट्रक्चर नव्हतं माझ्या लाईफला. एक डिसिप्लिन म्हणतात ना, थोडंसं ते डिसिप्लिन कुठेतरी सुटला गेलं होतं, कारण यू आर ऑन युअर ओन, तुम्हाला बॉस नाही आहे तुमच्यावर, त्यामुळे तुम्ही थोडंसं चिल मारायच्या म्हणजे माइंडसेटकडे झुकता. तर मला असं होतं की नाही, ग्रोथ हवी असेल तर डिसिप्लिन तर महत्त्वाचं आहे आणि इंडस्ट्रीमध्ये अपडेटेड राहणं गरजेचं आहे. तर मग फॉर दॅट सेक ओनली मी फ्रीलान्सिंगच्या 3 वर्षाच्या करिअरनंतर ठरवलं की कुठला जॉब मिळेल मी तो घेईन आणि त्यानंतर बघू पुढचं. आणि दॅट इज दी ओनली व्हाय बिहाइंड स्विचिंग फ्रॉम फ्रीलान्सिंग टू जॉब. आणि मला असं कळलं की जेव्हा माझ्याकडे स्ट्रक्चर आहे, जेव्हा माझ्याकडे डेडलाईन्स आहेत, जेव्हा माझ्याकडे परफॉर्मन्स प्रेशर आहे, तेव्हा मी उलटं बेटर काम करते. मला लागतो एक बॉसवरती, मला स्ट्रक्चर लागतं, मला एक सिस्टीम लागते, आणि त्यानंतर माझ्याकडनं अजून चांगलं काम होतं. सो हे फिगर आऊट केलं आणि आय वॉज ओके टू एक्सप्लोअर. म्हणजे मी त्या आयडेंटिटीला धरून नाही ठेवलं, आता मी फ्रीलान्सर आहे, आता मी कसं सोडू, असं नाही केलं. अजूनही माझ्या घरच्यांना माहीत नाही आहे मी काय करते. अजूनही माझे घरचे नातेवाईक मला विचारतात की ते काहीतरी रायटिंग करतेस ना तू. त्यांना एवढंच कळतं की रायटिंग काहीतरी करते मी, पण रायटिंगच्या पलीकडे जाऊन आता मी भरपूर काही शिकले, करते, माझा रोल चेंज झाला आहे. सो जर तुम्ही एक्सप्लोअर करायला ओके असाल, जर तुम्हाला स्वतःला लिमिटेशन्समध्ये तुम्हाला नसेल ठेवून घ्यायचं, तर तुम्ही या गोष्टीला ओके राहा की तुम्हाला चेंज ड्रास्टिकली करावा लागेल. आणि मग लोक तुमची आयडेंटिटी नेहमीच जज करतील की आत्ताही हे करते, उद्या ती ते करते, पण यू बी ओके विथ दॅट. आय अग्री. हाय एस. हाय जी.
सो आपण आता मॅटर्निटी लिव्ह आणि गॅप नंतरच्या करिअरबद्दल हा जो व्हिडिओ बनवतोय तो कंटिन्यू बरोबर. करूयात. आणि माझ्याकडे काही प्रश्न आहेत तुला विचारण्यासाठी. ओके. तर लेट जस्ट स्टार्ट विथ इट. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुला लग्नाआधी यू डिडंट हॅव अ चान्स टू डू मच काहीच करू नाही दिलं लिटरली घरच्यांनी. आणि त्यानंतर तू फ्रॉम स्क्रॅच सुरुवात कशी केलीस हे आम्हाला जाणून घ्यायचं. आणि स्क्रॅच म्हणजे लिजिट मुलींनो स्क्रॅचपासूनच सुरुवात केली. झालं असं की माझा रिझल्ट यायच्या आधीच माझं लग्न ठरलं. रादर माझे प्रॅक्टिकल एक्झाम्स सुरू होते तेव्हाच माझं लग्न वगैरे ठरलं होतं. आणि जसं एक्झाम झाली लगेच अगदी महिनाभराच्या आत माझं लग्न झालं. आणि मला असं वाटतं लग्नाच्या आठवडा 2 आठवडा आधी मी पास आहे असं म्हणजे मला आठवतंय आपल्या इंजिनिअरिंगच्या एक्झाम सुरू होत्या. हो. आणि बेसिकली काय तर कॉलेज झाल्याच लग्न लावून हकलवून देण्यात आलेलं आहे या मुलीला. आणि त्यानंतर मी रादर मला MBA करायचं होतं म्हणून मी त्याची प्रिपरेशन करत होते. बट गॉड हॅड अदर प्लॅन्स. आय कन्सिव्ड आणि त्याच्यानंतर मी MBAचा प्लॅन जो आहे तो ड्रॉप केला. तर आफ्टर माय सन आय ॲक्च्युली स्टार्टेड हॅविंग लिटरली एन्झायटी अटॅक्स की यार सगळ्यांचं करिअर घडतंय आणि मी काय म्हणजे मी आता घरातच बसणार आहे का. पण ती जी खाज होती ना अंगामध्ये की नाही आपल्याला आपलं हवं आहे काहीतरी, त्या खाजेनेच मी असं म्हणेन की स्क्रॅचपासून सुरुवात करायला मला मोटिवेशन मिळालं. सो येस इट वॉज अ स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. तर असं नाही की मी नंतर लगेच जॉबला लागले. विवांश जरा मोठा झाल्यानंतर, माझा मुलगा थोडा मोठा झाल्यानंतर मी जेव्हा तो जरा म्हणजे नाही का त्याच्या बाबांजवळ 2-3 तास इझिली राहू शकतो आहे अशा वेळेला मी स्टार्टिंगला ट्युशन्स घेत होते. मी ज्या लोकॅलिटीमध्ये राहते तिथे ICSEचे स्कूल्स आहेत आसपास आणि त्याच्या ट्युशन्सची जरा कमी आहे हे मला जाणवलं होतं. हा एक गॅप मला माहिती होता आणि मला असं होतं की मी त्याला कुठे डे केअरला वगैरे ठेवण्याच्या मूडमध्ये काही नव्हते आणि 2-3 तास मला हेल्प मिळून जाईल हे मला माहिती होतं. सो मी अशी करत होते की तो 2-3 तास जरा त्याच्या बाबांकडे किंवा कुठे असं जरा हेल्पला राहतो आहे किंवा लेट्स से प्ले स्कूलला जातो आहे तर त्या दरम्यान मी ट्युशन्स घेत होते. अँड माय ओनली मोटिवेशन बिहाइंड इट वॉज की त्यावेळेला थोडंसं म्हणतो ना एक्स्ट्रा इन्कम वुड हॅव हेल्प द फॅमिली अ लॉट. आय वॉज नॉट अर्निंग मच पण जे काही येत होतं दॅट हेल्प्ड अस इन दॅट टाईम. आणि ऑनेस्टली विवांशला सोडून जाण्याच्या मूडमध्ये मी नव्हते. मी नक्कीच जॉब ट्राय केला असता जर लेट्स से मी त्या पोझिशनमध्ये असले असते, पण तसं नव्हतं, तसा काळ नव्हता. मग मला जे बेस्ट ऑप्शन जाणवला त्यावेळेला ट्युशनचा, घरात बसून काही मुलं घरी येतील, मी त्यांना माझ्या घरातनं ज्ञान देऊ शकेन आणि त्याचे मी पैसे कमवू शकेन, हा एक ऑप्शन मला त्यावेळेला फारच चांगला वाटला आणि इट हेल्प्ड. सो आय स्टार्टेड लाईक दॅट. सो स्क्रॅचपासून सुरू करताना डायरेक्ट डोंगर तर गाठता मला तरी नाही आला. तर माझी हे पहिली पायरी असं आपण म्हणू शकतो. तर दिस वॉज माय स्टार्ट. पण पहिली पायरी अशीच असते आणि पहिली पायरी जेव्हा हंबल असते आणि त्यानंतर तुम्ही हळूहळू सक्सेस मिळवता त्यानंतरच तुम्हाला सक्सेसची किंमत असते. आय अग्री. सो नाईस. त्यानंतर मग तू ट्युशन नंतर डेटा ॲनालिसिसच्या जॉबकडे वळलीस. येस. आणि विच वॉज अ बिग ट्रान्झिशन. ऑफकोर्स. सो हा निर्णय कसा घेतलास आणि म्हणजे व्हॉट मोटिवेटेड यू बिहाइंड दॅट? ॲक्च्युली मी माझं मोटिवेशन सांगितलं तर म्हणजे काही जणांना हसू येईल, काही जण जज करतील, बट मी माझं खरं कारण सांगते. एकतर ना ते जे ट्युशनची बाई हे जे होतं ना ते मला फार काळ मला माहिती होतं की मला हे नव्हतं करायचं. म्हणजे कदाचित मी अकॅडमी पण चांगली मोठी सुरू केली असती. रादर मी त्या विचारात पण होते की थोडी जागा घ्यावी, काही स्टाफ हायर करावा आणि एक ॲक्च्युली अकॅडमी वगैरे करावी सुरू. पण मला ना असं थोडा एक्सपोजर हवा आहे, मला थोडं ना स्टायलिश राहायचं आहे, मला पण पेन्सिल स्कर्ट घालून जायचं आहे ऑफिसला, मला पण जरा कॉन्फरन्स रूममध्ये मीटिंग्स अटेंड करायच्यात, मला पण जरा इंग्लिश झाडायचं आहे, मला पण कॅफेटेरियामध्ये बसून कंप्लेंट्स करायच्यात बॉसच्या. मला असं वाटत होतं की मला ना हे थोडंसं रिस्ट्रिक्टिव्ह वाटतं, मला एक्सपोजर हवा होता तिथे. आता कसं होतं, आपण जेव्हा अकॅडमी वगैरे काढू तेव्हा त्याच्यानंतर जो काही स्टाफ असेल तो माझ्याच ओळखीतला, माझ्याच म्हणतो ना माझ्या नंतरचा आसपासचा असा असला असता. मला कोणीतरी माझ्याहून पुढे गेलेलं व्यक्तिमत्व आहे, मला मेंटॉर आहे, मला हे हवं होतं.
आणि थोडंसं मी जसं म्हटलं की थोडं चटकपटक राहायला जरा आवडतं. त्याच्यामुळे त्या मोटिवेशनमुळे मला IT मध्ये जॉब हवा होता. ते छान वाटायचं जरा. अँड द थिंग इज ना, ट्युशनला मी ठीकठाक कमवत होते. आय वॉज डुईंग डिसेंट. आणि कन्सिडरिंग की मी फक्त 3 तास काम करत होते, दॅट वॉज अ नाईस अमाऊंट. इवन टुडे देर आर व्हेरी फ्यू पीपल हू कॅन हॅव दॅट लेवरेज की फक्त 3 तास काम करून इतका अमाऊंट अजूनसुद्धा इझी नाही येते. तर त्यावेळेला मी चांगल्या पोझिशनला पोहोचले होते. पण लाईक आय सेड, मजा नव्हती तेवढी. त्यामुळे मला डेटा ॲनालिस्टकडे वळावं वाटलं. आणि वाय डेटा ॲनालिसिस, तर मी असं म्हणेल की मी प्रचंड म्हणतो ना असं ओव्हर थिंकर आहे. मला अशा छोट्या छोट्या गोष्टी पण नोटीस होतात. आणि डेटा ॲनालिसिस हे बूमवर होतं. मी लिटरली काय केलं होतं, मी असं बसले आणि सगळे बूममध्ये कुठले कुठले ऑप्शन्स आहेत रादर है ना, तर ते ऑप्शन्सची लिस्ट काढली. त्यातले मला कुठले जमण्यासारखे आहेत ह्यांना हायलाईट केलं. आणि त्याच्यानंतर माझी जी पर्सनॅलिटी आहे ती यापैकी कुठल्या ऑप्शनला जास्त चांगली जाईल, माझ्या ज्या काही दुसऱ्या गोष्टी आहेत ॲडव्हान्टेजेस, ती कोणत्या गोष्टीला जाईल ते हायलाईट केलं. आणि नंतर जेव्हा मला कळालं की ओके, डेटा ॲनालिसिस हे असं आहे की जे पैसेही मिळवून देईल, माझ्या अलाइनेशनमध्ये पण असेल आणि बूममध्ये पण आहे, मग मी काय केलं, अ डे इन लाईफ ऑफ अ डेटा ॲनालिस्ट असे व्हिडिओज टाकले. आणि मग जेव्हा ते सगळे व्हिडिओ पाहिले, मला असं वाटलं की ओके, हे जे ती मुलगी करते आहे, आय सी माय सेल्फ डुईंग दॅट फॉर क्वाईट अ लाँग टाईम. आय वुड नॉट बी कंप्लेनिंग अबाउट इट. ती जे काही करते आहे. आणि लिटरली मी मिनी कोर्स पण करून घेतला होता माझ्या लेवलवर, की जेणेकरून मी जेव्हा ॲक्च्युली कुठला कोर्स लावेल त्यानंतर मला काही प्रॉब्लेम नाही येणार. बरोबर. तर मी ऑलरेडी ते करून घेतलं होतं. आणि मग मी म्हणजे तो फारच सेनली, फार विचार करून भरपूर वेळ घेऊन घेतलेला डिसिजन होता. अनलाईक दी अदर डिसिजन ऑफ टेकिंग ट्युशन्स, तो फक्त गरजेतनं आलेला, त्यावेळेला सर्वायवल मोडमध्ये घेतलेला डिसिजन होता. हा मात्र अगदी ग्रोथ माइंडसेटमधनं घेतलेला डिसिजन होता माझा. नाईस. आता शेवटचा प्रश्न असा आहे माझ्याकडे की खूप जणींना हा प्रश्न असतो की लग्नानंतर किंवा मॅटर्निटी गॅप नंतर करिअर वर कसं न्यायचं, किंवा थोडंसं मागे पडलो असतो आपण, असं ती फिलिंग असते, जगाच्या पाठीमागे पडलो आहोत. तर काय ते हर्डल्स असतात आणि तुझा एक एक्सपिरियन्स शेअर कर त्या मागचा. ओके, आता ॲक्च्युली हे तर आहे की जर तुम्हाला म्हणजे तुम्ही बेसिकली तुमच्या म्हणजे लग्न वगैरे नाही झाले, आईवडिलांसोबत राहता, इन कम्फर्ट झोन आहात, तर तेव्हा तुमचं करिअर बिल्ड करणं आहे ना, मला असं वाटतं ते जास्त सोयीस्कर असू शकतं. तुम्ही कमी चॅलेंजेस फेस करा. मात्र जेव्हा तुमच्यावर जबाबदाऱ्या पडतात, घराची, मुलाची, अशी सगळी जबाबदारी पडते, त्याच्यानंतर बाकीच्यांकडे जर 24 तास आहेत, तर तुम्ही असं समजून चाला की तुमच्याकडे 12 तास आहेत. कारण की अर्धा वेळ तर या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्येच जातो. तर तुम्ही असं समजून घ्या की तुम्ही एक पाऊल थोडंसं अजून मागे असता. या सगळ्या गोष्टी करून मग तुम्हाला बाकी तुमचं करायचं आहे. तर पहिले शांततेत ते ॲक्सेप्ट करा, का आणि काच हे असं कसंच याच्यावर जास्त विचार करू नका, त्याने काही होणार नाही आहे. पण तुम्ही हेही विचार करा की तुमच्याकडे आता मोटिवेशन आहे. म्हणजे फॉर मी, माय सन वॉज माय बिगेस्ट चिअर लीडर, मोटिवेटर. आणि आय कॅन से इट आउट लाऊड की माझी जेव्हा खूप म्हणजे माझा महत्त्वाचा इंटरव्ह्यू आहे, माझ्यासाठी महत्त्वाचं काही असेल, माझ्या मुलांनी माझ्यासाठी खूप प्रचंड कॉपरेटिव्हली तो वागला आहे, खूप कॉपरेट केलं आहे. आणि तो मला इतका मोटिवेट करायचा, म्हणजे नाही का, त्याला मी जर अभ्यास वगैरे करते आहे तर त्याला ते छान वाटायचं. मी जर माझे नोट्स काढते आहे, पुस्तक वाचते, त्याला ते छान वाटायचं. ही यूज टू बी प्राऊड ऑफ दॅट. तर मला ते बघून छान वाटायचं. तर व्हॉट आय एम सेईंग हिअर इज की तुम्हाला जे काही आजूबाजूला छोटं मोठं मोटिवेशन मिळतं आहे किंवा जो काही छोटा मोठा सपोर्ट मिळतो आहे, त्याच्याकडे बघण्याची दृष्टी ही तुम्हाला असायला लागते. त्याच्याशिवाय तुम्ही सस्टेन नाही करू शकत. बरोबर आहे. कारण मला असं वाटतं की खूप छोट्या छोट्या गोष्टींनी खूप लवकर डिप्रेशन येऊ शकतं. हो, पण त्याच बरोबर छोट्या छोट्या गोष्टींनी मोटिवेट होत राहणं हे स्किल आहे. हे एक स्किल आहे आणि ते डेव्हलप म्हणजे करायला लागतं. तुम्ही ते करू शकता आरामात. तुम्ही थोडक्यात यू काउंट युअर ब्लेसिंग्स असं मी म्हणते, ते करायला लागतं. आणि दुसरी गोष्ट ना, एक खाजच लागतं. जसं आपण खूपदा म्हटलो, एक खाज लागते, एक तुम्हाला किडाच लागतो की नाही मला करायचंच आहे. अदरवाईज इट इज व्हेरी इझी टू ब्लेम ऑन युअर मॅरेज, ऑन युअर किड्स, और लेट्स से की हे जमलंच नाही, हे झालंच नाही, हे ब्लेम करणं. किंवा कदाचित मी असं म्हणते की तसं असूही शकतं नक्कीच. पण तुम्हाला जर ती खाज असेल, तुमच्याकडे जर ते थोडं डिसिप्लिन असेल, व्हॉट आय एम सेईंग हिअर इज की थोडा तुमच्या स्वतःच्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत ना, त्यांना अजून
तगड्या पद्धतीने वापरायला तुम्ही जेव्हा शिकाल ना, तर तुम्ही मग तुम्ही हे सगळं घडवू शकाल. अदरवाईज फॉर मी इवन इट वॉज इझी की मी सहज म्हणावं की अरे नाही होते, नाही जमणार आहे, असं करून मी थांबले असते तर कदाचित थांबलेच असते. मी स्वतःला त्यावेळेला रोज जेव्हा पुश करत होते, लवकर उठून जरा थोडा अभ्यासच काय कर, विवांशला खाली घेऊन गेल्यानंतरच पुस्तक काय वाच, व्हिडिओज काय बघ, हे जे पुश करत होते ना छोट्या छोट्या 10-10 मिनिटाच्या गोष्टींनी, पण दॅट हेल्प मी. कारण की थोडं इन्व्हेस्ट करत असतो ना आपण रोज 10-10 मिनटं 15-15 मिनटं गोळा करून. मग ते इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की अरे नाही मी एवढं केलं, आता तर मला हवंच आहे जॉब, असं हे हवंच आहे, तमुक हवंच आहे, असं तुम्ही मग स्वतःला मोटिवेट करू शकता. बेसिकली तुम्ही थोडं इन्व्हेस्टेड राहणं इज अ गुड थिंग. तर आपल्या दोघींच्या कंबाईंड एक्सपिरियन्सेसमधनं येस, नक्कीच काहीतरी म्हणजे ॲटलिस्ट एक डिरेक्शन तरी मिळू शकेल असं वाटतं लोकांना. येस, आणि येस, वी होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे. येस. आणि तुमचे काही वेगळे अनुभव असतील तर नक्कीच आम्हाला ते कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. फॉर नाव लेट्स रॅप दिस एपिसोड. दिस इज एस अँड दिस इज जी.